रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे। स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये। आज जाणार आहोत आपण अंबुजोगाईला। काढला आपला लाल घोडा, निघालो। पहिले घोड्यामध्ये तेल टाकून घ्यावं म्हणलं। अंबुजोगाईला जाताना मुरुड लागलं। मुरुड मध्ये अन्नाचं ट्रॅफिक मध्ये ही आडवं ती आडवं आला लगेच बांग करत रस्ता जेवढ्यात खराब होता तेवढ्यात आला आपण अंबुजोगाईमध्ये विषय टॉपचा विषय। आपलं मेन काम होतं आज अंबुजोगाईमध्ये आपल्या गाडीची नंबर प्लेट बसून घ्यायची। तेवढ्यात नंबर प्लेट बसून घ्यायला आला, बसून घेतली नंबर प्लेट। थोडं बांगून करत आपल्या योगेश्वर माता देवीच्या मंदिरात आलो। थोडं दर्शन घ्यावं। मंदिरातील स्वच्छता व सुंदरता पाहून मन खूप प्रसन्न झालं होतं। देवीच्या दर्शनासाठी थांबलो। मग आपल्याला झालं देवीचं दर्शन पण असं झालं की गर्दी वगैरे काय नव्हती। नंतर परत निघाला दर्शन घेऊन आपण वापस मस्तपैकी बाबू भाईसोबत फ्लेक्स करताना। नंतर परत मंदिरात आलो आपल्या गाडीकडे। गाडी चालू केली, बांग करत महाराजांच्या चौकात। तिथून नंतर परत आला आपण कसं आहे नागकीर्ती आहे धाराशिववर बोलते धाराशिवकर। ह्या हॉटेलला तर ओळखतच असतात। नंतर आलो आपण तेरमध्ये आपण संत गुरुबा काका यांच्या मंदिरात येऊन दर्शन घ्यायला थांबलो। पहिलं महादेवाचं दर्शन घेतलं, मस्तपैकी दर्शन झालं, गर्दी वगैरे काय नव्हती। नंतर परत गेलो गुरुबा काकांचं दर्शन घ्यायला। तिथं विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आणि गुरुबा काकाचं दर्शन घेऊन मस्तपैकी मागच्या परिसरामध्ये एकदम मनमोहक दृश्य असं होतं। आणि तिथून पुढे निघालो आपण धाराशिवमध्ये आल्याच्यानंतर आलो काय धाराशिवचे रस्ते म्हणजे खड्ड्यात रस्त्यात धाराशिव हेच कळत नाही। तेवढ्यात आलो आपण बार्शी नाक्यावरून चाललो आपल्या रूमवर आलात। फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी म्हणलं आता चला जॉबवर जावं म्हणलं। झाला टाइम, तेवढ्यात निघालो जॉबवर आपल्या। मग काढला आपला लाल घोडा आणि निघालो। तेवढ्यात म्हणलं बिर्याणी खायला जायची, प्रत्येक बाई आम्हाला बिर्याणी खायला जायची। चला म्हणलं बिर्याणी खायला कुठं जायचं तर ती म्हणजे मातोश्रीमध्ये। चला म्हणलं मग आपण आला होता मातोश्रीमध्ये बिर्याणीची ऑर्डर दिली। कशात प्रत्येक बाई बहुत पैसा है मेरे पास। मग भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। प्लीज सबस्क्राईब।